दुपारी आहेत जरासा दुपारी आहे दुपारी समजेल काय आहे ते आता नाही कळणार तिला ना माहिती उद्या सुट्टी घे आता खाऊन पिऊन झालं आता झोपल हे बघा ही चालली हिला सोडवलं. गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे ना डायरेक्ट अलिबाग एस टी स्टँड मधून आपले. तुम्ही बोला डायरेक्ट इकडे कुठं आला तर ही आलती ना तर हिला सोडायला आलो डायरेक्ट. बोललो इथूनच सुरुवात करूया आणि जायचं होतं साहिलकडे. त्याला फोन 3-4 लावले तो भाई कुठं गेलता काय माहिती. बस बघ काय बस त्याला 3-4 फोन केले तर तो काय फोन उचलत नाही. ते तीच गाडी घेऊन येणार होतो म्हणजे काय डबल सीटला आहे ना तो जास्त आवाज येतो करून घेतोय. तर मला जायचंय बाहेर नंतर हा एक प्लॅन कुठला तुम्हाला बघायला भेटेल. बट काय माहितीये काय नाही केलं ना तर मग परत गडबड होईल त्याच्यामुळे. आणि सिंगल सीटला एवढा आवाज येत नाही पटकन येतो पण कमी येतो. डबल सीटला जास्त आवाज येतो. ते करून घेणं गरजेचं आहे. आते आणि ते दीपालताई पण इथं आलंय कार्ड काढायला हाफ तिकीट वालं. बघू दे कुठं आहेत घ्या. बस तर लागल्या असेल. बस तर पनवेलवाल्या तर कंटिन्यू चालूच असतात. गेले बघ कुठं आहेत रे भेटली इकडं आहेत लाईन मध्ये. अजून उघडले ना 9:30चा टायमिंग आहे. सकाळी लवकर जेवण आलं 7 वाजता. तेव्हा यांचा दुसरा नंबर लागला. अजून फुल गर्दी सगळ्यांना हाफ तिकीट वाला केलाय ना ते कार्ड काढायचं. लाईनीत आहे तुम्ही पनवेल लागले ना भूत आलं ना. एक अजून एक कमी होती तिला दुपारी आहेत जरासा दुपारी आहे दुपारी समजेल काय आहे ते आता नाही कळणार तिला ना माहिती. तो आपला विषय आहे तिला ना माहिती. ते नाही ते नंतर दुपारीच बघ काय आहे तो. हिला फोन केला ही म्हणलं मी पण इथंच आहे. मी म्हणलं ये बोललो आम्ही पण इकडे जाऊ. आता एसटीची आहे 10 वाजता. किती 10ची आहे. चालू आहे ना नाश्ता करायला. ही बोलते अजून बसला टायमिंग आहे ना 10 वाजता बस आहे. तर नाश्ता करूया. नाश्ता आणि आज तसं पण काय उपवास आहे गुरुवार आहे. आणि परत दुपारनंतर जायचं साखरपुड्याला ते सगळं पुरता शो. आणि उद्या परवा 2 दिवस आपण शूट मध्ये असणार. ती गडबड जी पुरी भाजी आली पहिली तिकडं पाठीमाग बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर बसले कारण बस लागले होते. बस जायचे तू खा पहिला आम्ही खातो आरामात. पुरी भाजी प्लेट एकदम भरून येते. घे लस्सी पण आली. लस्सी चालतं ना तेच. मीच खालो आता. मला गरम गरम मेंदू वडा लाव तोंडाला. असंच खात आहे काय सांग नंतर सस्पेन्स नंतर राहतो. 15 तारखेला चालतं रे त्यांचं काहीतरी. बस सुटली जी हिला जा तिला सोडून येता तिच्याकडे दे. माझा अजून खाण्यात चाललंय. इधर ही बॅग घे द्या जरा ती. इधर पैसा इधर ती गेली बॅग घेऊन ये जा. सर हालोत मी हाल थांबलीस तर झाले गेली बस. एकदम पॉइंट टू पॉइंट वर होती सगळेजण. ते कारण ड्रायव्हर पण बसलेले. चलो बाय बाय. आता आम्ही पण चाललो तिकडे कस घरी चाललो आता. उद्या सुट्टी घे आता खाऊन पिऊन झालं आता झोपल. चलो चलो शूट असलं ना काय याचा टाइमच सगळ्या गोष्टी नसतात. हे बघा आता आदल्या दिवशी कसा कॅमेरा कुठला चार्ज नाही चार्ज लावतो कॅमेरा पण. इकडे आपले आंबे आलेत आणि हे स्टँड बिंड काढून म्हणजे कसं लागणार वस्तू ना चेकआउट करून तुझं कधी पण चांगलं. आणि सकाळी बॅग उचलली काय निघालो पण टाइमच तिथं काही जर आठवण पडली कार्ड ना हे ना ते नाही परत तेवढं लांबून काही येऊ शकत नाही असं होतं. आणि इमर्जन्सीमध्ये ऍडजस्ट होतं कुठेतरी कोणतरी फोन केला तरी. पण कसं आहे
डेट फुल असल्या सगळेजण गडबडीत असतात, मग ते गडबड आपली वस्तू असून मग ते गडबड सगळं काढून पहिले चेकआउट करतो काय आहे काय नाही, ओके आहे काय ठीक आहे काय घ्यायचं आहे, मग टेन्शन येत नाही. हे बघा सगळं रेडी आहे, कॅमेरा पण चार्ज लावतो. जवळपास ना तर 4:05 आहे, तर नंतर निघालोय. सगळं पॅक केलं, कॅमेरा पण झाले चार्ज आणि आता बोललो जाऊया. पोरांना चालला गेम नुसती पिसळतात एकमेकांच्यावर. चल शूज घालूया, निघालो. जाम हेट होत पोरं गरमा करते ना अक्षरशः बेकार एकदम. गाडीवर बसलं तर बरं वाटत. आता आहे ना बघा 4:45 वाजले, आता पोहोचलो. अजून कोण आलीत ना, 5चा आहे ना साखरपुडा, येतील. बेकार हा बोलायला लागलं त्यांना तो म्हणजे आपल्या गाडीत फोल्ड आहेत ना, कळत ना. इथं वारा लागते तरी तिकडे आतमध्ये पण हाय वारा हाय. कुठली शेऊल मधली केव्हा आहे? कोल्हावरती ठेवले, कारण खायला आता ठरलं ना. मग आता मे महिन्यात काही मुहूर्त नाही ना, पण मग कोल्हा मार्च मध्ये ठेवलं, 29 मार्च 2027. सहा वाजायला येत ना 5 मिनिटं. आता सगळं आटपलं, पब्लिक पण सगळे गेली आहे बघा. आम्ही पण निघालो, गाडी लावलेली. इथंच काही जास्त पब्लिक नव्हती, कारण जवळपास आम्ही टायमात आलो बरोबर. 5:30चा प्रोग्राम होता. नाही 5:30 नाही, 4:30 काहीतरी होतं. आम्ही बरोबर आलो 3:45 पर्यंत. बघा आता आलो. येत नाही ना हे वडा पॅटीस जरा घेऊन आलो, काहीतरी खाऊया. बाकी आता पोहोचलो, कपडे वर चेंज करतो, हा ब्लॉग एडिट करायला लागेल ना. उद्या परत 2 दिवस शूट आहे तेच बोलतो. मग त्याचा पण मी थोडं घाण आहे, पण बनवीन. गॅप नाही टाकून द्यायची. काय करणार 5-10 मिनिटात काय जे काय होईल ते दिवसभरातलं पण बनवीन तुम्हाला. नंतर पण एक प्लॅन आहे, स्टार्टिंगलाच बोललो काय आहे तो समजेल येणाऱ्या व्हिडिओ पण तुम्हाला. बाकी इथपर्यंत व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण छोटासा ब्लॉग होता. बाकी भेटू अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये.